देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। निमोण येथील जनता विद्यालयाच्या परिसरात घडलेल्या एका गंभीर व धक्कादायक घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला असून वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या एका नागरिकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थ्याने शाळेतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून तब्बल 30 ते 40 लोकांना सोबत घेऊन शाळेच्या आवारात प्रवेश केला। त्यांनी शिक्षकांना धमकी देत त्या विद्यार्थ्याला बाहेर पाठवा अशी मागणी केली। यावेळी शिक्षकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शाळा सुटेपर्यंत कोणताही वाद शाळेच्या आवारात होऊ देणार नाही आणि जे काही करायचे आहे ते शाळेच्या बाहेर करा। यानंतर संबंधित लोक शाळेच्या बाहेर थांबले। शाळा सुटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने ते पुन्हा आले। याच वेळी सुनील पिंपळे, राम मौजे निमोण यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत असून त्यांच्या हातात कोयते व अन्य धारदार शस्त्रे होती। समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील पिंपळे यांच्यावरच हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर सुनील पिंपळे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान आज सकाळी ही वार्ता समोर आल्यानंतर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक डॉक्टर सयाजी गायकवाड यांनी तातडीने विद्यालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली। त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली असता शिक्षकांकडून विसंगत व उलटसुलट उत्तरे मिळाल्याचे देवराज न्यूजच्या निदर्शनास आले आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पोलीस आयुक्त वारंवार सांगत असताना या प्रकरणात शासन काय निर्णय घेते आणि आरोपींवर नेमकी कोणती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। या गंभीर गुन्ह्यात दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास गावकऱ्यांकडून तीव्र निषेध आणि आंदोलन छेडले जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। ठीक आहे सरांना नाही कागदाचा विषय म्हणजे हे बॉडीचा नियम आहे का असं तुम्ही सगळे आता सर उद्या तुमचं म्हणणं माझं म्हणणं आहे मी ते त्या गोष्टी नाही ते मला काय कागदाने बोलायचं माझं पोरग शाळेत आहे। हा मग आता ही जर आम्हाला काही उद्या जर आता एवढं मोठं प्रकरण झालं आणि तुम्ही त्याला म्हणता की काय तुला गर्दी होणारच ना ती जबाबदार पदावर आहे। अनेक गोष्टी कशा माहिती का आपल्या तरी पोरं शाळेत आहे ना हे मॅटर डायरेक्ट मारामार झाला असं काही सगळ्या गोष्टी आता मला नाही होत अनुभव त्याच्यात मग हे भांडण कशामुळे काय म्हणजे शाळेला माहिती का असं काही आतल्या गोष्टी समजा काल विषय झाला ना ते आपल्या आवारात एक दिवस भांडणार तर झालं असं आम्ही काय शिकायला लगेच करून टाकलं। एकदा शाळेच्या गेटच्या बाहेर गेले पोरं जर बाहेर काही केलं तर तिथं आपण नाही ऍक्शन घेऊ शकत बाहेर गेल्यावरती। सरांनी काल इथं ते लोक आले 1 वाजेला सरांनी त्यांना सांगितलं तुमच्या शाळेच्या बाहेर जा 5 वाजेनंतर तुम्हाला काय मिटवायचंय। उद्या त्या पोराला जर आता मी सरांना प्रश्न तुला विचारतो त्या पोराला उद्या त्यांनी मारला असता आता ठीक आहे सुनीलो वार झाले त्या पोराच्याच वयाचे वार झाले असते तर आपण काय केलं असतं? नाही त्यांच्या सगळ्यांची वाटतं ना बरोबर होतं समजा काही नसतील आले बरोबर नसतील आले आणि त्यांना का वाटतं का बस आपलं आपल्याला इथं बांधणं झाले होते त्यांना काही चांगलं म्हणायला किंवा त्यांना वाटतं की गोष्ट चांगलं थोडं वाईटच गोष्ट ठीक आहे। नाही माझं तो नाही विषय रे जर त्या पोराला कमी जास्त झालं असतं
आता तुम्ही म्हणले ना का सरांना विचारू नका, मी थांबून गेलो. ते नाही तसं पण तू उद्या जर प्रश्न विचारतो ते त्यांना विचार, पण तेव्हा थोडे शांत मी कोणत्या याच्यात बोलतो? लेखी लिहून दे वाटतं. पण तू आता जे बोलला ना हा. मग ते थोडं बरोबर नाही वाटत. लेखीचा विषयच येत नाही इथं. नाही, तू कागद म्हणतो ना कागद नाही सरांनी जी.आर. सांगितला, मी जी.आर. मला माहिती नाही अशी जी.आर. तुला का आता इतके नियम आले, आता पोरांना मारायचं नाही असं नाही जो पोरांचा सोडा हो, आता हे बाहेरून गुंड येऊ राहिले. पास करायचे सुद्धा त्यांचे आदेश. सुटल्यानंतर रस्त्याने काय झालं तर कोण काय करणार नापास सुद्धा अहो, करायचे पण- नाही, असं सुद्धा आदेश. मग शिक्षकाने प्रत्येकाच्या घरी पोरांना सोडायला जावं लागेल. मग ही आपली पण जबाबदारी असं आहे ना. आणि काही बोलले मला काही आता हाताने टाळी वाजत नाही, कुठेतरी काहीतरी गडबड असेल म्हणून ज्या गोष्टी घडत असतील आणि घडत राहतात असं आहे ते. सरांकडे असं आहे का काही गडबड झालेली असं? त्यांचे पोट काय पोट काय नाही माहिती काय म्हणून तक्रार तर आली तर काय करणार? म्हणजे आपला अंदाज आहे बाहेर गडबड झाली. निवडून त्या समजा त्या दोनच पोरांना मारायला का पोरं येतात? पण मग हे विद्यार्थी तुम्ही शाळेत ठेवू नका ना. या गोष्टी ना बाहेर होत गेल्या. त्या पोरांनी पण सांगितलं ना, नाही आता एक असं ठीक आहे, त्यांच्या नियमाने आपण विद्यार्थ्याला काहीच करू शकत नाही. तो विद्यार्थी एवढी मोठी दहशत तयार करतो, आपण काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर? ठीक आहे, आता तुम्ही सगळे त्या बॉडीवरती तुमच्याकडून काय कारवाई वाटत? त्या मुलाचा सुद्धा दोष नाही, त्याच्या पालकाचा दोष आहे. एक मुलाचा मुलगा हे करतोय, ते नाही म्हणावं. मुलाला पालकाला सांगितलं ना, पालकानं काही चाकू सुद्धा पैसे आणायचे राहते का शाळेत? नाही, ते पालकाचा दोष आहे ना, मग मी येतेच म्हणतो तो ना. काल काय घेऊन तुम्ही चालू? एकच काम करायचं, ज्याच्या बाबतीत हे घडलं ना त्याचा नाक शेरा मारून तो दाखला करून काढून शाळेत. पालक त्याला त्यांची जबाबदारी म्हणजे असणार. दुसरे पालक सावध होतील का बा आपल्या पोरावर लक्ष ठेवलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. जो काल घडलं ना कोणत्या विद्यार्थ्यावरून ज्यांनी हे आणले मारले, तर त्या मुलाचा फक्त दाखला काढून त्याला काढून दे. असं माझं मत आहे बरं. बाकी तुम्ही काय करायचं? काय झालं आपलं दहावीचं आहे ना. म्हणजे दुसरे पालक निदान म्हणतील बा आपल्या पोरावर लक्ष द्या. आता आहे ना ती पोरं दहावीला आहे, त्यांची फॉर्म भरून गेली. हा तो तेव्हा त्याला आता फॉर्म भरून गेल्यानंतर काय करता येणार फॉर्म बरं भरणार? बसवता नाही येत, पण परीक्षेच्या टायमाला तरी त्याला बसावं लागणार. ते परीक्षा होईल त्यांची सगळं हा, काम मग त्यांचं. आता दहावीचं जर फॉर्म भरून गेलेलं आहे, त्याचा आज आपण लाल चेहरा म्हणून दाखला काढू शकतो का? नाही, ते नियमात नाही. मग ते नियमात आहे का? म्हणण्याचा उद्देश एवढा झाला का त्यांना डायरेक्ट काढून टाकायला डायरेक्ट. नाही, नाही, ते रात्री पण बोललो. हा किडनॅपिंगचा वर्ग असतो तर माणूस ते केला ते असतं. हा हा दाखला दिला. दहावीच्या असतो का? त्याला आहे ना आता पेपरलाच बोलायचं तोपर्यंत शाळेत हा, पण ते पण दहशतमध्येच भागावं लागणार आहे. हा, मग हा आला तरी ना पेपरला. ते साहेबांनी कबूल केलं ना, आमची पुरी फौज राहिली तर येस आहे ना. आपल्याकडून काही कंप्लेंट दिली का पोलीस स्टेशनला? आणि ते शेती लावून दिली त्यांना. पोलीस आहे रात्री 1-3 वाजेपर्यंत शोधत होते त्या पालकाला. तो फरार आहे. बरं. 4 वेळा फोन लावले त्याला. कोणी नाही इकडे लागत नाही का काहीच नाही. आता गेले पेपर. ते त्यांच्या पद्धतीने 5 मिनिट मग तो कधी मिळते 100% करतील. मग दिवसांना करावंच लागणारच नाही. एवढं जर वातावरण तंग झालेलं आहे. अजून असं कधी घडलं? हा, कुठल्याच काळात नाही घडलं. म्हणजे त्या अंबादास ज्ञानेश्वर गिडगे, वैभव संदीप देवरे, अक्षर पर्वत 10वीचे मुले, कुंदरगावचा आहे, कुंदरगावचा आहे, कुंदरगावचा मुलगा आपल्याला कसं शाळेत आणि हे तिन्ही मुलं पहिल्यापासून आपल्या शाळेत येतात. पहिल्यापासून आपण सिंगीमुळे असेल ना त्यावेळेस मुलं भांडवायचं काय कारण? कोण बिडगे? आणि 8 दिवसापूर्वी त्यांची भांडणं झाली. तुझी मॅडमचं वर्ष राहते ती भेटून घेतली. आणि पालन त्या दिवशी त्याचं मिटवलं यांचं झालं यांचं आणि कान पकडले तिन्ही बालकांनी आणि आपण नाही मुलांचं काय वाटतं? देखील घेऊन गेलं त्यांनी. मायाशी बोला ना, ते ठेवा ना, मायाशी बोला तो काय बोलतो. मुलांचं कशाला वाटलं? कोण तुम्हाला आईवडील शिवली करून बरं, आणि मग मग पालकांना सांगितलं, त्यांनी पालकांना मग सांगितलं. पालक शाळेत आले. नाही शाळेत कोणीच नाही आलं. त्यांनी काल दुपारी आले होते पालक. मुलांना पाठवलं
मुलं परीक्षा देत आहेत नंतर पास हो ते घरी गेले त्या रविवारी का मला परीक्षा देत होत्या म्हणजे परीक्षा इथं पण भानगडी झाल्या मुलांच्या. हो हो त्या दिवशी झालं. आता पालकांनी येऊन काय कोयते बिते आणलं म्हणे. बाहेर झाले मध्ये नाही बाहेर झालं रोडवरती. कारण का ना 3 रजिस्टर करणार 3 विद्यार्थी. दहावीचे फॉर्म भरलेले. हा? दहावीचे फॉर्म भरलेले तर करता येईल का कारवाई करता येईल का? तुमच्या आधीच बोलली नवीन फॉर्म भरला गेले का? ते का शाळेत बंद करा सध्या. हो शाळेत बंद करा. शाळेत नाही गेली. पालकांचं कारण म्हणणं शाळेमुळं असेल नाही, नाही, पालकांचं काय म्हणणं आहे, शाळा दृष्टी होतं शाळेमध्ये पालक जर कोणते बिली आले पालकांचं काय गोष्ट आहे. नाही, बाकीच्यांची पब्लिकचं काय म्हटलं माफ करायचं का त्यांना शाळेतच येऊ द्यायचं नाही किंवा आजच त्यांचे हे का दाखल हा लालच्या का मग त्यांना सांगितलं भाऊ आता ते तुम्ही पालकांना सेपरेट सगळं बोलून घ्यायचं. स्कूल कमिटी सोबत तिने पालकांना बोलून घ्यायचं. उद्या पालकांना बोलून घ्या. तिने वेगळ्या वेगळ्या बोललं पालकांना बोलायचं. त्यांना समज द्यायची आणि त्या पोराला शाळा बंद करा. शाळेत कळून त्यांना फक्त 10वीची परीक्षा बसले 10वीच्या परीक्षेला. ते पण 10वीच्या परीक्षेला जर काही ते पालकांचं लेखी आम्ही पत्र घ्यायचं त्यांचं का जर काही याच्या पुढे गडबड झाली ते सर्वची आम्ही जबाबदार होत असतो तर आम्ही एका 8 विद्यार्थी आम्ही शाळेत परीक्षा बसलो असतो. हां तर आम्ही बदलून स्कूल कमिटी सगळ्या लोकांना बोलून घ्यायचं. त्या पालकांना बोलून घ्यायचं. शनिवारी आणि काल इथं भांडण तुम्ही पोलीस नका पण नाही कळवलं. काल सायंकाळी झालं. 5 नंतर या सगळ्या गोष्टी डॉक्टर साहेब हे ना चुकीचं सांगताय तुम्हाला. हे आले तर 1 वाजायला ते इथल्या आवारात आले होते कोण? ते लोक. यांनी काय सांगितलं की पोरांचे पेपर चालू आहे तुम्ही तुमचं मॅटर 5 नंतर शाळेनंतर मिटवा. ते लोक तिथं पुढं जाऊन तिथं दारू पिले तिथं बसले सगळ्या गोष्टी करत होत्या. कोण ते पालक? कोण पालक? आता ते यांनाच माहिती कोण आलेले. तर त्या लोकांनी जेव्हा हे शाळा सुटली तर तिथं त्या पोरांना मारण्यासाठी ते थांबलेले होते. हा आणि जो मुलगा पडला त्या पोरावर वार झाले त्या पोरामुळे ते मुलं वाचले. त्या पोराला ते मार पण झाले का? हो गावातल्या इथलं जो मुलं शाळेतला नाही पण त्याने ते वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर ते वार झाले. आणि स्टॉप हा कुठंतरी झाकण्याचा प्रयत्न करतो. गाव काय? जे आहे ते सांगितलं. जे त्या 8 दिवसापूर्वी जे भांडणं झाले ना ते पालकांना बोलवलं मुलांना बोलवलं त्यांनी आम्हाला लिहून दिलं आता इथून पुढे आम्ही भांडणं करणार नाही आमची चूक झाली. पण बरं कसं तुम्ही त्यावेळेला डायरेक्टरला स्कूल कमिटीला कळवलं नाही नाही तुम्ही त्या दिवशी गेलेले कोर्समध्ये काय भरती रे तीच गर्दी होती ती मी लोक आम्ही अरे मी विचारलं म्हणून तू सांगितलं मला राजा. मी विचारलं काय करते म्हटलं होईल मी तर असं काय एवढं शालेय समिती तुम्हाला शालेय समितीला बोलून घ्यायचं मला सांगायचं. इथपर्यंत जातात शालेय आवारामध्ये पालक येतात कोयते घेऊन शालेय आवारात येतात. पोलिसांना कंप्लेंट करायची. हा पोलिस मग त्याला मी ते पीआयशी बोललो. ते पीआय म्हणजे तू याने मला काल सांगितलंच नाही. त्याला गावातल्या लोकांनी त्याला पीआय सांगितलं म्हणून पीआय इथं आला. तू नाही सांगितलं. मी नाही सांगितलं. तू सांगितलं म्हणून आला पीआय. संध्याकाळी भांडण नाही की त्याच्यामुळे सांगितलं. जर दिवस असते किंवा मुलगी तुम्हाला त्यांना सांगितलं. सर दुपारी 1ला येऊन मिटिंगला गेले पुढे मिटिंग असेल तिकडे सर नव्हती म्हणून मग ते बाकी त्यांना काही पूर्ण समजत नाही तिकडे काय करायचं ते काय